संघ संपूर्ण जावळी तालुक्यातील हे संघ आज एकमेकांच्या समोर लढताना आपल्याला पाहायला मिळतात. श्री काडसिद्धेश्वर क्रिकेट संघाच्या माध्यमातून साकारली गेलेली संकल्पना आणि आज ओखवडी गावाचं नाव या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण जावळी तालुक्यामध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय माते टीमने आणि आपण जर पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. सलामीची जोडी गवडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रवीण स्ट्रायकिंग एंडला आणि अविनाश ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धांमध्ये गवडी टीमच्या माध्यमातून या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा खेळ झालाय. परंतु आज श्री काडसिद्धेश्वर चषक 2023 या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच खेळत असताना कशा प्रकारचा खेळ करतील हे प्रश्नचिन्ह असेल. 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एका इनिंगसाठी दिला जाईल, कारण आजच्या दिवसामध्ये अधिक सामने हे आम्हाला खेळवायचे आहेत. मॅच लावते सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जयेशचा पहिला बॉल. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर प्रभावित केलं बॅट्समन प्रवीणला गोलंदाज जयेशने आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच 24 बॉलच्या सत्रामध्ये किती रन सेट केल्या जातील टीम गवडी टीमच्या माध्यमातून हे प्रश्नचिन्ह असेल या इनिंग मध्ये, परंतु त्याचं उत्तर देखील मिळेल. यावेळेस देखील भिरकावून दिलाय. फटका चांगलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला फंबल झाला. सेकंड मोमेंटला बॉल त्याने जज केलाय, परंतु फक्त एकच रन कंप्लीट केली प्रवीणने. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रन. अप्रतिम दर्जाची क्रीडा स्पर्धा आज उदयास येताना आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम ओखवडी श्री काडसिद्धेश्वर क्रिकेट संघाच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. सरळच्या दिशेने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा फिल्डर चेंडू खाली आला होता, परंतु मिडॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. तोपर्यंत एकेरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने धावफलक कुठेतरी थोडस धीम्या गतीने मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेचे पहिले षटक आहे. मोठा खेळ करावा लागेल. यावेळेस देखील भिरकावून दिलाय. फटका चांगला आहे. चेंडूचा येईल लॉंग लेग बाउंड्री लाईन पलीकडे. बॅट्समन प्रवीणच्या बॅटमधून येतोय हा षटकार. थँक्यू. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लेग वेपोरची स्ट्रॉंग अपील झाली, परंतु एकच रन ऍड होताना पाहायला मिळेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 9 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडू खाली येतोय. एक सिंगल फक्त कंप्लीट होते. एक सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 10 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ झालाय. गोलंदाज जयेशने आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या. अप्रतिम दर्जाचं षटक राहिलं, परंतु एक षटकार त्याच्या विरुद्धामध्ये आला आणि त्यानंतर एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न गवडी टीमच्या माध्यमातून. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 10 रन. 10 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रवींद्रला आमंत्रित केलं जाईल. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. वांजळवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये BCC करंजे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर जशी पहिली इनिंग संपेल त्याच्या अगोदर
तुम्हाला टॉस साठी यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वाणसाईवाडी टीमचा कॅप्टन आणि बीसीसी करंजे. यावेळेस देखील अप्रतिम दर्जाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती देखील होताना पाहायला मिळते. पहिला बॉल रवींद्रचा निर्धाव स्वरूपाचा. ने देखील या इनिंगची सुरुवात, या मॅचची सुरुवात करत असताना पहिला बॉल त्याने निर्धाव स्वरूपाचा या मोमेंटला आपण पाहू शकतो. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर होता. रनआउटची संधी, ही संधी गमावली. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. तेरा रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील अनोख्या शैलीने हा स्ट्रोक खेळलाय. लाजवाब कॉम्बिनेशन आणि हा येतोय चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि 17 रन. थँक्यू. सतरा रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट केलाय फटका प्रवीणने. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे. आणखीन एक मोठा स्ट्रोक आणि प्रवीण इन ऍक्शन मोड मध्ये सध्याच्या घडीला. गवडी टीम साठी एक मोठं टार्गेट सध्याच्या घडीला मला सेट करायचं आहे. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या चौफेरीन अफलातून खेळीने धावफलकाची गती वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 रन आतापर्यंत झाले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. टायमिंग बेमिसाल होतं आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 रन. गोलंदाज पुन्हा एकदा संदेशचा हा बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर होता परंतु 1 बाउन्स फक्त चेंडू जज केला जाईल. कौतुक करावं लागेल म्हणून आपण पाहू शकतोय अविनाशचं देखील. कारण आतापर्यंत प्रवीणने चांगली सुरुवात केली
मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलेत आणि जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करण्यासाठी जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे देण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पण सामच्या पर्यंत दर्शवत आहेत आणि आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक रन ऍड होते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि प्रवीणची खेळी संपुष्टात. एक मोठा धक्का गवडी टीमला आणि पहिला फलंदाज बाद होतोय गवडी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. तर टॉस साठी असे वांजळवाडी टीमचा कॅप्टन आणि बीसीसी करंजे. तर वायन्सवाडी टीमचा कॅप्टन आणि बीसीसी करंजे. जशी पहिली इनिंग संपेल त्याच्या अगोदर तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही मातबर संघ एकमेकांच्या समोर खेळताना पाहायला मिळतील. हलक्या हाताने दिशा दिली. सन्मानजनक स्ट्रोक डिसिप्लिन क्रिकेट कशा प्रकारचं असतं याचं प्रात्यक्षिक दाखवलं सध्याच्या घडीला या बॅट्समन ओमकारने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन आतापर्यंत झालेत. प्रवीण बाद झाला. एक चांगली सुरुवात त्याने करून दिली होती. फ्लाइंग राईट स्टार्ट त्याने दिला टीम गवडी संघाला, परंतु त्यानंतर मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि तो बाद झाला. यावेळेस अविनाश या इन ऍक्शन मोड मध्ये हा येतोय षटकार. थँक्यू. 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 34. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला आपण पाहू शकतोय आणखीन एक वाईट हा दबाव आहे आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना तर संदेशचं षटक भरपूर लांबटीचं षटक आतापर्यंत ठरलंय या इनिंग मध्ये. तर वायन्सवाडी या टीमचा कॅप्टन आणि बीसीसी करंजे दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचं आहे. पण यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग आणि चेंडू चाललाय सर 6 रनसाठी. आणखीन एक मोठा स्ट्रोक. 41 धावा स्कोरबोर्ड वर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. एक्केचाळीस रन आतापर्यंत पाहायला मिळतात. या मोमेंटला आपण पाहू शकतोय व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये एमसी पॅनलचे हे पंच रुपेशजी सावंत सर, प्रसादजी राजाध्यक्ष आणि
पंकजी आमरे सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. गेले अनेक वर्ष सावळी तालुक्याशी जोडलेत हे पंच ऋत्विकजी सावंत. अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर पायाचा वेध तर जरूर घेतला, परंतु लेगबाजच्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते. 1 रनच्या साह्याने 43 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर वायंजवाडी टीमचा कॅप्टन आणि बीसीसी करंजे या टीमचा कॅप्टन, शेवटचा कॉल असेल तुम्हाला. तर बीसीसी करंजे संघ आपला शेवटचा कॉल असेल, कारण आमच्यापर्यंत वायंजवाडी या टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. टीमची धावसंख्या 3 समाप्तीनंतर 43. कॅप्टन प्रवीण बाद झाल्यानंतर कुठेतरी एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न अविनाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपण पाहू शकतोय रनआउटची संधी, ही संधी गमावली. नो बॉलचा इशारा, फ्रीची संधी असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2 रन ऍड केल्या जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं की 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला, त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी मिळत गेली बॅट्समनला नो बॉलवर. गोलंदाज रुपेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस घुटना टेक और तमाशा देख, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे. आणखीन एक मोठा प्रहार, गौडी संघाला पुन्हा एकदा वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आणले या षटकाराने आणि धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 51 धावा. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय सध्याच्या घडीला. येस, थँक्यू. कोलोर पद्धतीचा हा बॉल, लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 52 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर माफ करा, 53 रन. आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक. थँक्यू. तर टॉस साठी या बीसीसी करंजे आपणास आम्ही वारंवार विनंती करतोय. आणखीन एक मोठा प्रहार, परंतु कॅच ड्रॉप. एकसष्ट धावा होत आहेत. यावेळेस देखील आणखीन एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. 1 रन तर होईल की काय, परंतु हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत थँक्यू
65 रन आतापर्यंत धावफलकावर. कौतुक करावं लागेल गवडी टीमचं देखील, कारण पहिल्या सत्रामध्ये टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग त्यांनी त्यांच्या वाट्याला आली आणि त्यानंतर एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एक रन तर जरूर कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते आणि 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 68 रन होतात आणि 69 रनचं टार्गेट असेल येणाऱ्या 24 बॉल मध्ये टीम माते संघासमोर. तर बीसीसी करंजे आणि वायंजवाडी या टीमचा कॅप्टन प्रशांत. तर आदरणीय संकेतजी गोळे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 69 रनचं टार्गेट आहे. 69 रनचं माते टीम समोर. तर प्रताप दादा आपण जिथे कुठे असाल आपण व्यासपीठावर या. तर टॉस साठी याचा बीसीसी करंजी आणि वायंजवाडी या टीमचा कॅप्टन. तर आदरणीय सुशांतजी सुर्वे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच वायंजवाडी तर क गटातील पहिली मॅच वायंजवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बीसीसी करंजे. तर टॉस जिंकलाय टीम बीसीसी करंजे. जशी मॅच होईल त्यानंतर आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. तर धनाजी लोहार आणि संकेतजी गोळे या दोन्ही मान्यवरांना व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील आम्ही श्री सिद्धेश्वर चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. 69 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी माते संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी.
तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले गेले ते म्हणजे संस्कृत डेल्पर्स चे मालक आदरणीय विजयजी शंकरजी शेलार साहेब व त्याचबरोबर उद्योजक राजेंद्र भाऊ दलावडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक पुरस्कृत करणारे आमचे आदरणीय ज्ञानेश्वरजी दैवी व अमितजी पार्टे, राजपाल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक श्री डेव्हलपर्स प्रवीणजी शेलार, चतुर्थ पारितोषिक चंद्रकांतजी भेंदे, संचालक काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ कुसुंबी मुंबई व त्याचबरोबर सर्व आकर्षक चषक कैलासवासी बापूराव गणपत चिकणे मेवावाले यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री चंद्रकांत आनंदा शेलार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. या स्पर्धेसाठी जो मालिकावीरासाठी फ्रीज आहे तो माऊली ब्रॉडबँड सर्व्हिस निवृत्ती चिकणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट आणि एक स्मार्ट वॉच अशोकजी पार्टे, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आणि स्मार्ट वॉच पुणे पोलीस कृष्णाजी ओंबे यांच्या माध्यमातून व त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्मार्ट वॉच आणि टी शर्ट्स कट्टर बाबाराजे समर्थक व समाजसेवक सोपानजी चिकणे व सर्व सामनावीरासाठी एक वॉटर बॉटल देऊन त्यांना सन्मानित केले जाईल आणि ते बॉटल्स पुरस्कृत केले गेले. दत्तात्रयजी शेलार आणि नितीनजी शेलार, सामन्यासाठी लागणारे सर्व बॉल श्री साई स्पोर्ट्स सूर्यकांतजी शेडगे, विशेष सहकारी श्री डिजिटल रवींद्रजी दैवी, त्याचबरोबर एंजल सर्व्हिस प्रोप्रायटर संदीपजी शेलार, या सर्व देणगीदारांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 69 रनचं लक्ष आणि यावेळेस फुलटॉस पद्धतीचा हा बॉल भिरकावून दिलाय सर 6 रनसाठी. हा येतो षटकार. चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसाटला, तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसाटला, तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसाटला. थँक्यू. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, फटका फसला जातोय की काय आणि बॅट्समन क्रमांक पहिला बाद होईल. अजित या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय आणि पहिला फलंदाज माते संघाचा बाद होतोय. थँक्यू. पहिला फलंदाज बाद झाला आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल झालाय. 69 रनचं लक्ष माते संघाला पूर्ण करायचं आणि त्यासाठी मोठी खेळी करावी लागेल. सध्याच्या घडीला साहिल आणि अक्षयला डॉट बॉलची समाप्ती होते. 1 ओव्हरचा खेळ झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. समीकरण आहे येणारे 18 बॉल आणि आता मात्र 18 चेंडू आणि 60 रन ची गरज अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यामधील 2 तालुके एकमेकांच्या समोर लढताना आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे वाई तालुक्यातील स्टारकास्ट आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल, तर त्यांच्या विरोधामध्ये जावळी तालुक्यातील स्टारकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळतील.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळलाय, फटका चांगलाय. फिल्डर तैनात होता स्वतः टीमचा कॅप्टन प्रवीणने टिपला हा झेल आणि दुसरा झेल यावेळेस. दुसरा विकेट आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. 17 बॉल आणि आता मात्र 60 रनची गरज. तर 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील जाहीर झालंय तेजसजी गोळे यांच्या माध्यमातून प्रवीण यांच्यासाठी. आज पहा आपल्या गावातील आपल्या मित्रांना एक नवा कॉन्फिडन्स जागृत करण्याचा प्रयत्न कॅश प्राइजच्या माध्यमातून केला जातोय. कारण ज्यावेळेस आपल्या गावचा संघ खेळतो ना त्यावेळेस प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा अभिमान असतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील अप्रतिम दर्जाचा बॉल आणि आणखीन एक विकेट या ओव्हर मध्ये. टोटल 3 विकेट आतापर्यंत स्कोरबोर्डवर. Yes, thank you. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. यावेळेस देखील फटका चांगला आहे. तर अंपायर तर हा षटकार या ठिकाणी घोषित केलाय. तर आदरणीय चंद्रकांतजी शेलार साहेब यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डॉट बॉलची समाप्ती होते.
तर आदरणीय प्रवीणजी पार्टे यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर या. फिल्डर तैनात होता, टिपला हा झेल आणि बॅट्समन होतोय विकेट. चौथा विकेट स्कोरबोर्डवर. Yes, thank you, DJ. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. खोलवर पद्धतीचा बॉल फटका चांगला आहे. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. अप्रतिम दर्जाचे फिल्डिंग प्रवीण यांच्या माध्यमातून. एक कॅप्टनची भूमिका काय असते याचं प्रात्यक्षिक अनेक स्पर्धांमध्ये प्रवीणने दाखवली. आपल्या अफलातून खेळणे, कारण 10 खेळाडूंना घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये खेळतो. परफेक्ट कॉम्बिनेशन, प्रत्येक कॉल कशा प्रकारे करायचा, रणनीती कशी आखली, ती रणनीती सत्यामध्ये कशा प्रकारे उतरवायची याचं प्रात्यक्षिक तो दर्शवतो. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19. अजूनपर्यंत 50 रनची गरज आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि आतापर्यंतचा हा तिसरा झेल टिपलाय प्रवीणने. थँक्यू. तर टीम BCC करंजे, आपण टॉस जिंकला. आपण जशी मॅच संपेल निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण एक गट अजूनपर्यंत आपल्याला खेळवायचा आहे. फिल्डिंग तुम्ही स्वीकारली. यावेळेस देखील फटका चांगला. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. अजूनपर्यंत 49 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या चेंडूंमध्ये. हा शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहे. टिपला हा झेल. आणखीन 1 विकेट. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 विकेट संपादन केलेत गोलंदाज अविनाशने.
येस थँक्यू. सहा चेंडू आणि 49 रनची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये हा विक्रम झालाय. प्रथमेश कोई रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुक्यातील गणेशपुरी गावचा खेळाडू आणि त्याच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. 6 बॉल मध्ये 49 रन त्याने केल्या होत्या पूर्ण. परंतु या मॅच मध्ये आता मात्र 5 बॉल मध्ये 49 धावा पूर्ण करायच्या. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. गोलंदाज गणेशजी गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस इनसाइड एज विकेट किपर बीट झाल्यानंतर चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. हा चौकार येतोय. 4 बॉल आणि 45 रनची गरज. थँक्यू. यावेळेस देखील फटका चांगला आहे. हा येतोय षटकार आणि थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारची फटकेबाजी जर सुरुवातीपासून झाली असती ना तर कुठेतरी यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 35 आणि शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. जशी मॅच संपेल बीसीसी करंजे आपण मैदानाचा ताबा घ्या. तर निखिलजी कुर्लेकर आपणास आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि सामना जिंकलाय गवडी टीम आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच